नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मी आत्ता चालली आहे सुपर मार्केटला, कारण आता इथे ना लक्झेंबर्गमध्ये ईस्टर आलेला आहे आणि ईस्टरमुळे आता 2-3 दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे मला दूध घ्यायचं होतं, कारण परत 2-3 दिवस ग्रोसरी स्टोअर सगळंच इथं बंद असतं, काहीसुद्धा भेटत नाही. त्यामुळे म्हटलं चला दूध घेऊन येऊया, कारण चहा असल्याशिवाय तरी चहा जर नसलं तर अवघड असतं ना. आणि थंडी आहे म्हटल्यावर दिवसातून 2-3 वेळा तर चहा होतो. तर जास्त नाही, पण आमच्या रूमपासून जवळच आहे सुपर मार्केट, तिथे मी आत्ता चालली आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी आत्ता कुठे आलेले आहे ते. तर मी तुम्हाला आता दाखवलंच, मी आत्ता कुठे आली आहे. तिथे मॉल आहे, तिथे आत सुपर मार्केट आहे, त्याच्या आतमध्ये जाणार आहे दूध घ्यायला. तर इथे दूध कसं मिळतं, त्याच्या प्राईस काय असतात आणि किती व्हरायटीमध्ये दूध मिळतं हे मी तुम्हाला आज दाखवते. तर आपण आतमध्ये जाऊया, रोड क्रॉस करूया. आणि इथे रोड क्रॉस करताना सुद्धा सिग्नल असतो. जोपर्यंत सिग्नल ग्रीन होत नाही तोपर्यंत रोड क्रॉस करू शकत नाही. समोर ग्रीन झालेला आहे, आपण रोड क्रॉस करू शकतो. तर इथे आतमध्ये जाण्यासाठी ना 2 ऑप्शन आहेत, म्हणजे 2 एंट्री आहेत. इथून एक आहे आणि इकडून समोरून एक आहे, पण हा शॉर्टकट आहे त्यामुळे इथून जाऊया. तर हे गार्डन प्लाझा हे हॉटेल आहे इथे. खूप छान हॉटेल आहे. तर हे हॉटेल आहे, समोर दिसत असेल तुम्हाला. इथे मॉर्निंगला आणि म्हणजे लंच आणि डिनरला हॉटेल फुल असतं. मध्ये मध्ये कोण नसतं जास्त करून. किती छान हॉटेल आहे इथे, खूप छान वाटतं इथे. आणि हा मॉल ना खूप असं म्हणजे कॉस्टली आहे. इथे खूप गोष्टी अशा कॉस्टली मिळतात. इथे गेमसुद्धा आहे तिथे आतमध्ये. तर हे दिसत असेल तुम्हाला हॉटेल बघा. इथे जर दूध घ्यायचं असेल ना तर सुपर मार्केटशिवाय ऑप्शन नाही आहे. इंडियामध्ये बरं असतं, आपलं शेजारच्या दुकानामध्ये गेलं, दूध घेऊन आलो, किंवा डेअरीमध्ये वगैरे गाई वगैरे चालतं, किंवा आपल्या घरीच गाई म्हशी वगैरे असतात, त्यांचंही दूध चालतं. पण इथे सुपर मार्केटमध्ये जावं लागतं. तर मी दाखवते आत्ता मी कोणत्या सुपर मार्केटमध्ये आली आहे ते. तर हे बघा, ह्या स्टोअरमध्ये आपण जाणार आहोत आतमध्ये. इथे सुपर मार्केटमध्ये ना वस्तू सगळ्या कशा एकदम सिस्टमॅटिकली ठेवलेल्या असतात, कुठेसुद्धा इकडे तिकडे अजिबात दिसत नाही. आणि ते प्रत्येक ना अशा वस्तूच्या खाली प्राईज असते त्याची, त्यामुळे लोकांना समजतं की कोणती वस्तू कितीला आहे. एक म्हणजे मेन गोष्ट कशी आहे माहिती आहे का, की ते ना कोणत्याही वस्तूवरती प्राईस बघायला भेटत नाही. जे काय असेल त्याच्या खाली ते असे मेन्शन केलेले असते, पण त्या प्रोडक्टवरती कधीच प्राईस तुम्हाला इथे बघायला भेटणार नाही. तसे खूप छान असं सिस्टमॅटिकली अरेंज केलेलं असतात गोष्टी. मंडई, हा बघा आहे दुधाचं सेक्शन. खूप व्हरायटीमध्ये दूध आहे तिथे. आणि असं इथे सुट्टं दूध वगैरे काही मिळत नाही. इथे आपल्याला असे कॅन घ्यावे लागतात, 1-1 लिटरचे कॅन असतात. तर इथे खूप असे दूध आहेत, 6-6 लिटरचे सुद्धा पॅक आहेत. आणि हे बायोचं दूध असतं ते खूप महाग असतं. इथे दिलेलं आहे बघा, पूर्ण 6 लिटरचा जर पॅक घेतला तर इथे इथे दाखवलेलं आहे बघा 10.42, म्हणजे जवळपास 1042 रुपयाला 6 लिटर दूध येतं. आणि हे अर्धा लिटरचं पण दाखवलेलं आहे बघा, अर्धा लिटर 1.29 आहे. हे अर्धा लिटरचे पॅक आहेत आणि हे 1-1 लिटरचे आहेत तिकडे बघा. तर हे लक्सलेटचं असं मिळतं बघा. हे सुद्धा असे 6-6 लिटरचे पॅक असतात. हे दिसत असेल बघा. नंतर वरती तुम्हाला दिसत असेल कॅन्डिया म्हणून एक आहे बघा, हे जे की 2.40 सेंटला लिटर आहे, म्हणजे 240 रुपयाला लिटर पडतं. कॅन्डियाचं पण हे पॅकेट्स आहे बघा, पेपरमध्ये हे असतात, कॅन असतात, ते स्वस्त असतात जरा. आणि प्लास्टिकचे कॅन असतात त्याच्यामध्ये महाग असतं. तर हे जे दूध आहे लक्सलेटचं तुम्हाला दाखवते,
याची प्राईस आहे 1.24 म्हणजे 124 रुपयाला लिटर आहे हे. तर याच्यावरती एक्सपायर डेटसुद्धा दिलेली असते, 7/3 चालणार. अजून म्हणजे हे लॅक्टेलचं एक आहे बघा, हे 10 लिटरचा पॅक आहे, 1 लिटरचे याच्यामध्ये कॅन आहेत. तर याच्यावरती दाखवलेलं आहे बघा 26/6/2026 एक्सपायर डेट दिलेली आहे. जे की पूर्ण जर सेट घेतला तुम्ही 10 लिटरचा तर तुम्हाला 12 युरोला आहे, म्हणजे डिस्काउंटमध्ये. तसेच ओरिजिनल प्राईस त्याचे 17.13 आहे, पण ते 30% ऑफ आहे ते बघा दिलेलं आहे, म्हणून 12 युरोला आहे. नंतर अजून एक आहे बघा, इथे बायो विलेजचं एक दूध आहे, हे सुद्धा इथे दिलेलं आहे. 6.48ला 6 लिटर आहे. तर हा पूर्ण दुधाचा सेक्शन आहे. ते प्रत्येकाच्या प्राईस दिलेल्या आहेत. तुम्ही जर बल्कमध्ये दूध घेतलं तर ऑफरमध्ये मिळतात. जसं की इथे लावलेलं आहे बघा, ऑफरमध्ये 30% ऑफ आहे या दुधावरती. म्हणजे 10 लिटरची प्राईस जशी की 17.13 आहे, म्हणजे जवळपास 1713 रुपये होतात. पण ते 30% ऑफ करून 12 युरोला आहे, म्हणजे 1200ला. तर आम्ही कोणतं दूध वापरतो तेही सांगते तुम्हाला. तर लक्सलेटचं आहे, खूप छान आहे हे. 1.27 आहे, 1.27 आहे लिटर, म्हणजे जवळपास 127 रुपयाला लिटर पडतं हे. INR जर बघायला गेलं तर दूध यूज करतो. हे पण दूध खूप छान आहे लक्सलेटचं, कारण स्वस्तात जरी असलं तरी खूप छान असतं हे दूध. ह्याच्यावरती फॅट पण दिलेली आहे बघा, 1.5 फॅट आहे याच्यावरती. आय होप सो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि दुधाच्या किमतीसुद्धा समजल्या असतील की बाहेरच्या कंट्रीमध्ये किती असतात त्या, आणि आपल्या इंडियामध्ये सध्या प्राईस काय चालू आहेत पर लिटर मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.